नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह राजकारण मध्ये आपले स्वागत करतो. तुम्ही पाहता ऍक्टिव्ह राजकारण. चला पाहूया राजकीय निरपेक्ष विश्लेषण आजच्या या व्हिडिओच्या मार्फत. मुख्य बातमी आहेत राजकीय विश्लेषण. खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? ठाकरे विरुद्ध शिंदे, कोण जिंकणार? 11 ऑगस्टला फैसला. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती विश्लेषणात्मक पाहूया. नमस्कार, ऍक्टिव्ह राजकारण मध्ये आपले स्वागत. शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात मोठा कायदेशीर लढाईचा फैसला आता अगदी जवळ आलाय. ब्रेकिंग अपडेट. सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट रूम नंबर 1 मध्ये 30 जुलै, 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टला या 3 दिवशी वादळी सुनावणी झाली. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमक युक्तिवाद केला, पण शेवटी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या 3 प्रश्नाने संपूर्ण खेळच फिरून टाकला. या संदर्भामध्ये व्हिडिओ कोठेही स्किप करू नका. शेवटी मी तुम्हाला 11 ऑगस्टला काय होऊ शकते हे सांगणार आहे आणि कॉमेंट मध्ये सांगा खरी शिवसेना कोणाची. कपिल सिब्बल यांचे 3 कळीचे उपयुक्त किंवा युक्तिवाद. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला. 1. विधिमंडळ गट म्हणजे मूळ पक्ष नाही. सुभाष देसाई खटल्याचा पुरावा देत सिब्बल म्हणाले की पक्ष आणि खासदार आमदार हे वेगळे आहेत. 31 आमदार बंड करून सुरत मार्गे गुवाहाटीला गेले म्हणून मूळ पक्ष होऊ शकत नाहीत. आमदार पक्षाला जन्म देत नाहीत, पक्ष आमदाराला जन्म देतो. मुद्दा क्रमांक 2 युक्तिवाद. 2018 ची घटना आयोगाने डावलली. सिब्बल यांनी पुरावा दिला की 4 एप्रिल 2018 ला दुरुस्तीचं पत्र निवडणूक आयोगाकडे जमा केलं, त्याचा स्टॅम्प आहे आणि ते आजही आयोगाच्या वेबसाईटवर आहेत. शिंदे स्वतःच घटना नेते झाले, मग आयोगाने ती नाकारली कशी? 3 बंड म्हणजे घटनात्मक आत्महत्या. 20 जून 2022 ला आमदाराची व्हीप तोडला, वेगळा व्हीप नेमला, सरकार पाडलं. हे 10व्या परिशिष्टानुसार पक्ष त्याग आहे. त्यांना तातडीने अपात्र ठरवायला हवं होतं. सुप्रीम कोर्टाचे 3 प्रश्न ज्यांनी हा फासा पलटवला. सिब्बल यांचा युक्तिवाद संपताच सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांनी 3 प्रश्न विचारले. एक, घटनात्मक लोकशाही म्हणजे काय? सरन्यायाधीश यांनी 2018 ची घटना एका व्यक्तीला अमर्याद सत्ता देते. तुम्ही लोकशाहीची भाषा करता, मग पक्षात हुकुमशाही कुठे किंवा लोकशाही कुठे आहे? हा प्रश्न ठाकरेच्या अंतर्गत गटाच्या अंतर्गत रचनेवर थेट घाव आहे. मुद्दा क्रमांक 2 बहुमत ठरवण्याचा फॉर्म्युला. कोर्ट. पक्षात बहुमत कशावरून ठरवणार? कार्यकर्ते, पदाधिकारी, फक्त आमदार की खासदार? कायदा याचा स्पष्ट निकष नाही. कायद्यात याचा निकष नाही, म्हणून ग्रे एरिया म्हणून निकाल फिरू शकतो. 3 सदस्यांच्या सह्याशिवाय निर्णय कसा? न्यायमूर्ती बागची यांनी 21 जूनला अजय चौधरी यांची नियुक्ती करताना बहुसंख्य सदस्यांच्या सह्या होत्या का? सिब्बल म्हणाले की गरज नाही, अधिकार पक्षप्रमुखाकडे आहेत. कोर्ट. बहुतेक सदस्य बैठकीला नाहीत. निकालाचा परिणाम काय? ठाकरे गटासाठी जर आयोगाचा निर्णय रद्द झाला तर शिवसेना हे धनुष्यबाण परत मिळू शकते व 2018 ची घटना बाद झाली तर संघटनात्मक बाजू कमकुवत होईल. शिंदे गटासाठी कोर्टाने मूळ पक्ष श्रेष्ठ हे तत्व मान्य केले तर मोठा धक्का होईल. चिन्ह गेले तर आगामी निवडणुकीत मोठा फटका होईल. 11 ऑगस्टच्या सुनावणीला शिंदे गट
यांचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला जो युक्तिवाद आहे तो महत्वाचा आहे. तर त्या युक्तिवादाच्या विरुद्ध आता नवीन युक्तिवाद सुरू होणार. तर मित्रांनो, सुनावणीत मोठ्या आशा आणि दुसरीकडे धाकधूक असे दोन्ही गोष्टी आहेत. तुम्हाला काय वाटते, खरी शिवसेना कोणाची, शिंदेची की ठाकरेची? आणि निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता का? कॉमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ऍक्टिव्ह राजकारणाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.